नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। आणि मग ते तेली साहेबांकडे त्या गोष्टी सगळ्या आहेत, ते उद्या येतील, आम्हाला बोलवतील, ह्याच पद्धतीने आम्ही येऊ। आणि एवढंच सांगतो, तुम्ही मागण्या काय काय हां, मी एवढंच सांगू इच्छितो, म्हणजे पहिल्या डे 1 पासून मी हे सांगतोय की तपास आम्ही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे की तपास योग्य रीतीनं चालू आहे। ते पण आम्हाला विश्वास देत आहेत की तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे, कुठंही कुणाला कुठं सोडलं जाणार नाही। जे आरोपी आहेत, जे कारस्थान करणारे आहेत, त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही। आणि त्याच गोष्टीवर आम्ही पण पुढं करतो आमचं। पण तुम्ही सकाळी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं, नेमकं काय होतं? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय आश्वासन? नाही झालं बोलणं माझं, नाही झालं? नाही, माझे मुख्यमंत्र्यांशी त्यांनी पोलीस अधीक्षक आणि CIDच्या ऑफिसरला फोन केला। पण जे सकाळी आंदोलन झालं त्याचे परिणाम असे काही झाले का की राज्य सरकार असेल, कोणतरी बोललं असेल? त्यांनी फोन केला ना, मुख्यमंत्री साहेबांना CIDच्या ऑफिसरांना फोन केला आणि SP साहेबांना फोन केला। मग त्यांनी सांगितलं असं की काय तपासात, म्हणजे काय माहिती करून द्यायची आहे कुटुंबाला वगैरे, आणि उद्या तेली साहेब ते आम्हाला माहिती देतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तुम्हाला बोलणार होते, मागण्या काय केल्या? बोलणं झालं का? हां, उपमुख्यमंत्री बोलणार होते, पण ते गावाकडे असल्यामुळे त्यांना रेंज नव्हती। तुम्ही होतात, ज्या गोष्टी तिथं होतात ते तुम्ही त्याचे सगळं माहीत असतं तुम्हाला। लेखी दिले ना? काय दिले? लेखी म्हणजे असं काही निवेदन वगैरे नाही, काही गोष्टी आहेत किंवा ज्या तुमच्याकडे असतील किंवा नसतील पण आमच्याकडे आहेत, त्याच्यात तुम्ही तपास करा। त्यांना काय मागणं? तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? काय पुरावे नाहीत, काहीच नाही, फक्त चर्चा केली आम्ही की हे एखादी गोष्ट त्याच्यातनं नजरचुकीनं, समजा तुम्ही ह्या व्यक्तीला पण एखाद्या विशिष्ट फोन आला होता, त्याची तपासणी झाली आहे का, अशा काही गोष्टी बोललो मी, त्या पण स्पष्टीकरण देतो मी नंतर। धन्यवाद। आतापर्यंतच्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात? आता उद्या तेली साहेबांना ज्यावेळेस आम्ही बोलू त्यावेळेस आम्ही ते स्पष्टीकरण। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।